बातमी येते परभणीमधून। जिल्ह्यात मागील 11 दिवसांपासून डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे। शेतीची कामं सुरू असताना डिझेल नसल्याने बळीराजा संकटात सापडलाय। अनेक पंपांवर डिझेल नाहीये याचे फलक लागलेत आणि इंधनासाठी शेतकरी पहाटेपासूनच ट्रॅक्टर आणि कॅनसह रांगेत उभे राहतात। तासनतास वाट पाहूनही केवळ 2000 रुपयांचंच डिझेल दिलं जातंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। शेतीची कामं करू की इंधनासाठी रांगेत थांबू असा सवाल शेतकरी विचारतायत। तर आपण थेट जाऊयात परभणीत पेट्रोल पंपावरून थेट आढावा घेतात आपले प्रतिनिधी विशाल शिंदे। पाहूया। परभणी जिल्ह्यात मागील 11 दिवसांपासून डिझेल टंचाई ही कायम आहे आणि यामुळे शेतकऱ्यांची चांगली गैरसोय होताना पाहायला मिळत आहे। आपण बघितलं तर ज्या ठिकाणी डिझेल मिळत आहे त्या ठिकाणी अशा प्रकारे लांब डिझेलसाठी कॅन्डा घेऊन शेतकरी रांगेत पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे लांब वाहनांच्या रांगाही पाहायला मिळत आहेत। एकंदरीत बघितलं तर परभणी जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर डिझेल मिळत नसल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे चांगले हाल होत आहेत। रांगेत थांबूनही फक्त 2000चं डिझेल मिळत असल्याचं शेतकऱ्याकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत आहे। मी 4 वाजल्यापासून रांगेमध्ये आहे सर, तर आम्हाला डिझेलच भेटत नाही। इकडून तिकडून भेटलं तर 2000 रुपये डिझेल देतात। 2000चा डिझेल आम्हाला काहीच होत नाही। कमीत कमी 4000 रुपये डिझेल द्यायला पाहिजे। 4 वाजल्यापासून म्हणजे आता पाणी नाही प्यायला, इथं जेवण नाही। आता 11 ते 12 वाजता आम्हाला डिझेल घ्यायला। लहान लेकरांसह शेतकरी या ठिकाणी रांगेत लागत आहे। त्यामुळे संताप व्यक्त होत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी।